जर तुम्ही शॉर्ट फिल्म्स किंवा डॉक्युमेंटरीज बनवत असाल तर तुम्हाला 25 लाखांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. कसं ते सांगतो, पण त्याआधी ही रील सेव्ह करून ठेवा आणि जे कोणी आपले मित्र, जे कोणी क्रिएटर्स असतील, जे शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरीज बनवतात, त्यांच्यासोबत हे रील आत्ताच शेअर करून ठेवा. सो याआधी प्रोत्साहनपर 10 लाख रुपये दिले जायचे, मात्र आता हे शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज बनवणाऱ्यांना 25 लाखांचं अर्थसहाय्य दिलं जाणार. यापूर्वी राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत माहिती किंवा लघुपट बनवणाऱ्यांना साधारण 10 लाखांपर्यंतचं अर्थसहाय्य दिलं जायचं, मात्र आता त्यात नवीन तरतूद करण्यात आली आहे आणि या नवीन तरतुदीनुसार 25 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी यामध्ये ही मोठी वाढ केलेली आहे. यासोबतच लहान मुलांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकार दरवर्षी स्वतः एक बालचित्रपट तयार करणार आहे. याचा उद्देश ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणं, तसंच नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांना आर्थिक बळ देणं हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. आता यासाठी कुठे अप्लाय करायचं ते देखील सांग. याची काही अधिकृत संकेतस्थळे आहेत, जसं महासंस्कृती.org किंवा महाअनुदान.org. त्याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. शासनानं GR काढल्यानंतर याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सुद्धा तुम्हाला भरता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहे ती सुद्धा सांगतो. एकतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी हवे आहात, म्हणजे तुमच्याकडे तसा प्रॉपर पुरावा हवा, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र. सोबतच तुमचं बँक अकाउंट हवं. तुम्ही लघुपट किंवा माहितीपटाची संपूर्ण संहिता द्यायला हवी आणि याआधी चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून जे काही आधी काम केलं असेल त्याचे पुरावे हवे. त्यामुळे जर तुम्ही असं काही नवीन बनवण्याच्या विचारात असाल तर नक्की याच्यासाठी अप्लाय करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर NDTV मराठीचे सगळे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि NDTV मराठीचा चॅनल सबस्क्राईब करा.